लुक ॲट द व्ह्यू. एका रीलचे आम्ही 50 रुपये घेत आहे. नमस्कार मित्रांनो. सो आज आहे डे 2 ऑफ आमचा गोवाचा व्लॉग जर्नी. आमच्या सगळ्यांचा. हे सगळे आहेत हा, ज्यांना तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असणारच. सो आज आम्ही आलो आहे कुठे रे? कॅफे बोडेगा पंजिममध्ये. सो लेट्स गो. ते मिळत नाही आम्हाला कुठे. हां, म्हणजे आम्ही शोधत, आम्ही गाडी पार्क केली. लेट्स सी. आणि मस्त ऊन आहे. काय हे थोडंसं रेडी काय झाली तर येल पडत आहे. हे बघा. इकडे काहीतरी इथे ते कॅन्टोन्मेंट आहे. सुट्टी ना मिलेगी दोबारा. कॅन्टोन्मेंट आम्हाला दिसत नव्हता. सो हे फोटो बघितला आणि तो आय थिंक तिथे कुठेतरी तसंच दिसलं. सो लेट्स गो. हेच आहे. जबरदस्त एंट्री. असं वाटतच नाही कॅफे असेल, म्युझियम सारखं वाटत आहे. पण आहे सुरू आहे. क्या आहे ये? असं कसा कॅफे आहे? काहीतरी वेगळीच वाईफ आहे. वाड्यासारखी थोडी. लिटरली झाड आहे कॅफेच्या आतमध्ये आणि पूर्ण असं अशा वाड्यावाली वाईब आहे ना. ये देखो फोटोग्राफर. मी कशी दिसते? मस्त. हे चिल्लू पिल्लू प्राईज आलेत आणि हे आम्हाला काही समजलं नाही. काहीतरी थोडंसं वेगळंच जेवण होतं. आम्ही जे दिसलं ते ऑर्डर केलं. पण फ्राईजची टेस्ट छान आहे. हां, मला तर ओके होतं माझ्यासाठी. म्हणजे मी काहीच नाही खाल्लं. माझ्यासाठी यांना छान आहे. याला खूप आवडलं या माणसाला. याला हा पण काहीतरी आवडलं. खातो वेगळंच. म्हणजे ठीक आहे. म्हणजे माझ्याकडनं याने कच्चा मी नाही अंडा येणार खाल्ला. कधी परत इथे. तो येईल नक्कीच. माझी बायको मला वाटत नाही. मी येईल. तू नाही येणार. ते राहू खाल्लं, मला ते दे. आवडलं. राहू दे. नेक्स्ट स्टॉप इज फॉन्टेनाज. खूप फेमस प्लेस आणि स्ट्रीट आहे. तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये जिथे खूप कलरफुल घरं वगैरे असतात. आम्ही त्याच लेनमध्ये आलो आहे. आता तिथे तो एवढा काही खाल्ला नाही म्हणून अजून एका कॅफेमध्ये चाललो आहे खायला. खाल्लं नाही म्हणून. आम्ही नाही खाल्लं म्हणून. आम्ही खूप वर्षाआधी आलो होतो तेव्हा त्याच सेम कॅफेमध्ये गेलो होतो बर्गर खायला. सो आता परत तिथेच चाललो आहे. तोच बर्गर सगळी खायला. मेहनत फक्त या माणसासाठी आहे. येस, माझ्यासाठी आहे. लव बर्ड्स. आता दे. अच्छा. सुसेगाडो. एवढं वातावरण असेल ना तरी चालतं. पण ऊन येणारच आहे. इकडे हां, हे बघा. ते असे कलरफुल घर आहेत. थोडे इकडे पण आहेत. समोर जास्त आहेत. पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस कुठे आहे रे ते? काय माहिती, कोणाकडे मॅप आहे? माझ्याचकडे वाटतं. आम्ही सध्याच्या सीझनमध्ये आलो आहे. लिटरली एकदम खाली आहे गोवा. नाहीतर या रोडवर चालायला जागा नसते. आम्ही जिथे काल पण गेलो होतो तिथे पण बिलकुल गर्दी नव्हती. इथे पण आहे बट एवढी नाही आहे. म्हणजे दिस इज ओके. लोकल्स मोस्टली आहेत. हे आहे ते कॅफे, कॅरावेला कॅफे अँड बिस्ट्रो. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तर अर्धा तासापेक्षा जास्त वेटिंग होती आणि आज कोणीच नाही आहे. पूर्ण रोड खाली. हे लोकल्सच असते मोस्टली. सो लेट्स गो इनसाइड. आम्ही त्या कॉर्नरमध्ये बसलो होतो आणि आम्ही आता मग तिथेच बसणार आहे. हे इथे काय खाणार आहेस तू? आपण लास्ट टाइम काय खाल्लं होतं? मी बर्गर आणि पास्ता खाल्ला होता. एकच काहीतरी गेम मी एवढं नाही खाऊ शकणार.
हां ते कुठे काहीतरी होतं ना. हां ते बघ मिरची भजी. मिरची भजी बघशील. शिमला मिर्च वगैरह बोलो अगर हमको कुछ पसंद नहीं आता तो घर में अगर रखा रहेगा तो फिर ये खाता है. मतलब ये खिलाते हैं इसको. हां एक्सपेरिमेंट वो करता है. हाँ अगर पसंद नहीं आएगा तो फिर इसको दे देते बेचारे को. वो लेके नहीं जाता है, खाता भी है. खा भी लेता है. खत्म कर देता हूँ. वेरी गुड. ये निशानी है अच्छे दोस्त की. ये मिसाल बनेगा आगे जाके. तू नहीं बनेगा. तू मैं जो बोलता तू नहीं करता है. एक्सपेरिमेंट के चक्कर में वो किसी मिसाल ही ना बन जाए. बॉडी की जगह डेड बॉडी. हमने हे 2-2.5 वर्षाआधी घेतलं होतं आणि हे बघा सेम आहे. फक्त सॅलेडचा कलर हिरवा झाला. सॉसचा कलर चेंज झाला थोडासा. त्यांचा पण हा व्हेज आहे. हा चिकन आहे. ऑलमोस्ट दिसत खूप मस्त आहे. हे मस्त आहे. प्राइस पण बदलली का? हो प्राइस बदलली आहे बघ. नाही, नाही same सेमच आहे. क्वांटिटी वाढव. इसको बरोबर क्वांटिटी दिखती है. भाजीपोळीसारखं बर्गर खाता. सगळं निघालं बाहेर. तो बर्गर असा माझा पण त्याला वापस भरला. रिअली गुड. हे काहीतरी फॅशनेबल मागवलं या पोरांनी. नाव सांग एकदा याचं. नाव सांगायचं जोरात. आठवण नाही आता. काहीतरी मस्त आहे. मारी बिस्किट बोलले ते टाकलंय वरतून आणि ते आता कंडेन्स मिल्क क्रीम समथिंग काहीतरी नाव आठवत नाहीये पण छान आहे म्हणतो. आणि हा भुक्कड सब खा रहे. शिफ्ट हो जाते हैं अपन 2-4 महीने. फिर से बोल. नहीं मेरे ऑफिस वाले देख लेंगे. बोलेंगे ऑफिस नहीं आ रहा है ये लड़का. म्हणजे आपलं काहीच त्याने बोलला इथे फोटो व्हिडिओ नका काढू. फिर भी हम निकालेंगे क्योंकि हम में चूल है. एक जागा आहे काबोदेरामा फोर्ट आणि बीच पण आहे त्याच्याच बाजूला. तिथे चालू आहे आता. आणि मे बी बटरफ्लाय बीच पण आम्ही ट्राय करू की आम्ही थोडं थंड झाल्यावर जाऊ. हे बघा आम्ही दोघं मॅचिंग त्याच्यानंतर हे दोघं मॅचिंग आणि याची मॅचिंग कुठे आहे काय माहिती. चल तू कुठे आहे. ग्रीन ते ग्रीन आहे. ग्रीन है. अक्षय ग्रीन आहे. ग्रे आहे अक्षय. ते ग्रीन है. हाँ, grey. डार्क ग्रीन. नहीं, dark green. उत्कर्ष ये ग्रीन है या ग्रे है. Olive इसने green. पहना हुआ ऑलिव ग्रीन है तो हाँ ना आंधळी ग्रीन टी शर्ट भी वाइट है. वो बस इससे मैचिंग. पागल लोग हैं, ये ग्रे को ऑलिव ग्रीन बोल रहे हैं. आज ऑलिव ग्रीन या ऑलिव वाइट. ऑलिव ग्रीन तो मैंने कल पहना था, वो ऑलिव ग्रीन है. ये नहीं भी है. ऑलिव ग्रीन है. ये भी ऑलिव चालू है तिथे ऑलिव. उसको नहीं पकड़ते क्या यूसी वगैरे लागत आहे. ओ खाली. ओ हो. हाँ ना किती वेळ फाइन मारो. पकडतात. गोवा पुलिस इफ यू आर वॉचिंग अवर व्लॉग्स फाइन मारो. नंबर डाल दूंगा मैं. रस्ते खूप मस्त आहे यार. हा रस्ता खूप छान आहे. हां मस्त आहे. हे इकडे पण तुम्हाला पण असा व्ह्यू येतोय का की तुम्ही पण पॅसेंजर सीटमध्ये बसून चालले आहेत. हे पॅसेंजर प्रिन्सेस इधर आहे. हां मी सांगत होतो आम्ही जिथे चाललो आहे तिथे ऑलमोस्ट 1.25 तास लागणार आहे. दूर आहे थोडं म्हणजे आम्ही जिथं आहे एकदम लाईक साऊथ आहे तो. बघूया कसं आहे ते. कुठेही तुम्हाला नॉर्थ गोवा टू साऊथ गोवा जायचं असेल तर याच ब्रिजवर जावं. पेट्रोल 103 रुपये म्हणजे 7 रुपये पर लिटर कमी आहे. चांगलं आहे. अजून थोडं डिक्कीमध्ये भरून घेऊन गेलो असतो. 3.8. हां पण आपलं पण 110-11 काहीतरी आहे ना. हां आहे ते काबोदेरामा फोर्ट. खूप साऱ्या रील्स वगैरे बघितलेल्या याच्या. इथनं एक व्ह्यू आहे मस्त त्या बीचचा. काबोदेरामा बीच नाव आहे त्याचं. सो ते बीच थोडं दूर आहे आणि हा हिल व्ह्यू असणार आहे तिथं. तिकीट पण काढायची आहे.
कुठला एंट्री केल्याच तुम्हाला नाव स्वतःचं लिहायचं आहे आणि आय डी दाखवायची आहे, म्हणजे पूर्ण ग्रुपपैकी कोणत्याही एकाची. सो कुणालची दिली आम्ही. पैसे लिहिले का? नाही. ओके, फ्री आहे, नो एंट्री फी. जस्ट आय डी दाखवायची आणि तिथे व्हिडिओ काढूनही दिला ना, ते सकाळी 9:30 ते 5:30चा टायमिंग आहे. हां. आता कसं आहे बघा, एंट्री केल्या सेरेन. इकडे पेबल बीच आहे आतमधून आल्यानंतर आणि इकडे त्यांचा व्ह्यू पॉईंट आहे जो मी बोललेलो आधी. पेबल बीचचा व्ह्यू पॉईंट ना. बघून चला, थोडे दगड दगड आहे. जो भी नाम बोलो. आधी से ज्यादा चीजें तो कर रहे पर पता नहीं है अपने को. ये काय खाल्लं ते दिसत. आणि हां, इथे यायचा रस्ता जो आहे खूप मस्त आहे, काहीच स्ट्रगल नाही आहे. पूर्ण सरळ सरळ नॉर्थवरनं साऊथ तुम्ही याल तर प्लेन शांत चांगला रस्ता आहे आणि गर्दी तर बिलकुलच नव्हती. काय प्लेन नाही आहे. ओ सॉरी, काय बोलली मी. एकदम जंगल सफारी ट्रेक वाटत आम्हाला हा तर. पाणी किड्यांनी. आणि चालायला पण थोडासा ओबड खोबड, दगड आहे. दगड दुगड. पण असं वाटत आहे की ट्रेकला आलोय. हां, चप्पल घालून. हो बघा, पेबल बीच म्हणता आहे. पेबल बीच तर नाही आहे, दगड बीच आहे हा. दगड बीच. टेबलच म्हणतात ना, छोटे छोटे आहे ना. हां, म्हणून असेल. कहा जा रहे हो? भी दिख रहा है. भाई काहीतरी बघायला चालले. हे काय बघायला चालले? आ? खाली व्ह्यू आहे तो. हा का? आय थिंक बीचचं जे एंट्री आहे. नहीं ये इथने एंट्री आहे. यही एंट्री. इथनं झाला ना, मग बेस्ट आहे. सांभाळून उतरा रे बाबा. वाव. ओ भाई, काय आहे हे? हा. वाव. इथनं अशी एंट्री आहे, एकदम नॅरो पॅसेज. आणि ते स्लिपरी आहे, थोडं सांभाळून. धीरे धीरे. दीदी कहाँ आगे. धीरे धीरे. ठहरो. किती काळजी नवऱ्याला. ठीक आहे मग काही. हे बघा माझी जास्त बोलणारी बायको. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण लाटांचा आवाज मला तरी येतोय. हे आल्याच व्ह्यू बघा. अजून आम्ही पोहोचलो पण नाही आहे खाली. हे भाई, खूप त्याला थोडी सुंदर आहे. मेहनत करायची आहे खाली जाईपर्यंत. इकडे एक असं छोटंसं कॅफे नाही, काहीतरी पॉईंट आहे हा मेन्यू. वाव. तू खाली उतरशील पण वर चढशील का परत? जिम करते म्हटलं मी. ओ बाप्पा. होऊ शकते. लुक ॲट द व्ह्यू. अजून पण थोड्याशा स्टेअर्स आहेत खाली जायला, पण काय सुंदर आहे. 2x मध्ये बघा. वाव 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 वाव. पण खूप घाम येत आहे आणि खूप जास्त ह्युमिड आहे. म्हणजे ऑफकोर्स आता थोडंफार. स्ट्रगल तर आहे. सुंदर व्ह्यू म्हटलं की. पेबल बीच आम्ही नाही चाललो आहे खाली, कारण आम्हाला दुसऱ्या बीचला जायचं आहे. सो आम्ही आमची थोडी एनर्जी सेव्ह करत आहे आता, कारण एवढं उतरून परत आम्हाला वर जावं लागेल आणि विल बी एक्झॉस्टेड. म्हणून इथून बघून आम्ही तसं पण फक्त दगडच आहेत खाली. म्हणजे असं हां, म्हणजे आम्हाला बसता बसता नाही येणार खाली, तिथे रील वगैरे पण नाही काढता येणार. सो पण काय शॉट आहे, काय अँगल आहे यार, जबरदस्त. खरंच इथनं जायची इच्छा नाही होता. लाटांचा खडखडाट आहे आणि मस्त वाटत आहे. थोडं ह्युमिड आहे, शीज ओके, पण द व्ह्यू पॉईंट अमेझिंग मॅन. छोटंसंच आहे हे, एवढंच आहे फक्त. हे एवढं जे तुम्हाला दिसतं तेवढंच आहे, पण किती मस्त आहे.
नाईस, म्हणजे मस्ट रिकमेंडेड. मी पहिल्यांदा असं बघतो गोवामध्ये. रिअली नाईस. काय म्हणायचं आहे तुला या व्ह्यू पॉईंटबद्दल? खाली तो उतरलो पण वर पण जायचं. हां, थोडंसं स्ट्रगल आहे, बट ती सुंदरताच काय जी बिना स्ट्रगलची तुम्हाला मिळेल. तसं माझी बायको. किती सुंदर दिसत आहे तिकडे बघ, पूर्ण बघ. आता ते फिरव असं येलपाडी. चल. हो पैसा 100 पायऱ्या होत्या. आम्ही 100 पायऱ्या उतरलो आणि टाईट झाली हालत. 100 पायऱ्या 100 पायऱ्या आहे चढत आलो आणि ह्युमिडिटीमुळे. ते दोघं बिचारे हळूहळू येतात आहे. आलेलो इकडे गेलो. आता सेकंड रूट आहे जो राईट घेतल्यानंतर जातो. तो आहे आय थिंक कॅपो दे गामा बीच. काबो दे गामा बीच व्ह्यू पॉईंट. हे नाही करायचं कधीच. हे बघा माझा नवरा पुकी पुकी पुकी. किती मोठा आहे. हां हे वडाचं झाड आहे ना. येस. याला गुंडाळ. तेव्हा जास्त वय वाढेल. काय गुंडाळू तुला? धागा मला गुंडाळलं चालेल. आम्ही भूत बांधतो असं. कसं? कोल्हापूरला जावा. 1 सेकंड परत एकदा. त्या ताराला बघ ना त्याच्या. खूप मोठं खूप जुनं झाड आहे ते. अरे यार परत स्टेअर्स. हा आहे तो व्ह्यू पॉईंट. खाली आय थिंक बीच आहे. ते शूट वगैरे चालू आहे असं आहे. हा पॉईंट ठीक आहे, चांगलाच आहे, पण तो जास्त बेटर होता. पण आता पायऱ्या चढून थकवा आला. चांगला मी दाखव. काय करतो रे? ये भाई वो उभा होता तिथून तो बोलला दाखव. समोर आला, इथे गाडी पार्क करायची अँड लुक ॲट दिस व्ह्यू. हा बीच नाही आहे, बीच थोडं तिकडे आहे, पण हा मधात एक व्ह्यू पॉईंट आहे. अतिशय सुंदर, एकदम माझ्या बायकोसारखा. फोन दे. नाही जाताना व्ह्यू दाखवत आहे ना यार, मनच नाही भरत. बघूनच ओ भाई पडून जाईल. ते बघा येल पडायचं शूट चालू आहे बघा. लग्नासाठी पोर्टफोलिओ. 3 वर्षापासून एकच डीपी आहे त्याची, तो आता चेंज करेल. फोटो स्पॉट झालाय आता यांचा. हे तर पूर्ण सेटअप आहे मस्त. एका रीलचे आम्ही 50 रुपये घेत आहे. नाही सॉरी, फोटोचे 50 रुपये घेत आहे आणि रीलचे 150 रुपये घेत आहे. तुझे 200 रुपये तुझे 200 रुपये आहे. सरकार 100 रुपये में दोनों कर दो. नाही भाई, इधर भाव भाऊ नाही होता. लाइन से चलते जाना वो बीच वाला. स्पॉट बघा म्हणजे काय मस्त आहे. जाओ आणि ही आमची कॅमेरामॅन और बैठ के उसको हग आणि कर तो लेना. असिस्टंट. इतना बिल कैसे आया? अरे मैं थोड़ी ला, तू ला मेरे को यहाँ पे. मैं नहीं खेल रहा. ओ भाई रील साठी शूट करतात हे लोक. पेट्रोल कैसे डालूं? गाड़ी पानी में डाल दो. खूप सारे रील्स व्हिडिओज जे तुम्ही बघितले असणार ऑलरेडी, ते एकदाच आम्ही शूट केले आहेत. हीच ती जागा. नेक्स्ट टाइम नक्की या तुम्ही पण, तुमचे रील शूट आणि सगळं करू शकता. सेल्फी काढायची काय सगळ्या काढू शकतो. व्ह्यू तर चांगलाच आहे माझा पण. अरे काय सुंदर आहे. आवाज बसला तुझा? नाही, आय एम सो एक्साइटेड. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे की ते बघा इथे विलाज होते की बनत काय माहिती, काहीतरी होतं इथे. नाही जात.
ते आता बंद झालं आहे. और काय सुंदर आहे भाई, काय सुंदर आहे, काय सुंदर आहे हे. मी शूट केला तिथनं थोडं समोर गाडी लावली इथे आणि आता इथनं तो जो काबो दे रामा बीच आहे तो इथनं खाली जायचा आहे. व्हायरल हो जाते बिचारे. ए छत्रीवाला, बीचवर चाललोय आम्ही. परत खाली उतरायचं आहे. खूप मस्त वातावरण झालंय. जोरात तरी मन एवढा छान आवाज. थांब ना यार, अटतीच्या एकटा गेला होता बिचारा समोर. पोंगा पंडित घेतात. काय घेतात ते? पोंगा. काय मस्त रस्ता आहे बीचवर जायसाठी भाई. ए काय केलं? कोणी तोडलं? त्याने की तू तोडला? तू तोडला. तू मस्ती करत होता. तू तोडा. हे पोंगे घेऊन आले फिंगर. बीच तो खूप मस्त दिसत आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू. आणि इथे कयाकिंग पण होते आहे. कुठेतरी दिसलं मला. हा इथे कयाकिंग होते आहे. इथे कयाकिंग म्हणतात की कायाकिंग? काहीही म्हणा, अर्थ बदलणार नाहीये तुमच्या म्हणण्याने. पोंगा नाही पाहिजे. वेलकम टू काबो दे गामा बीच. तिथनं आम्ही चढत आलो, म्हणजे सॉरी उतरत आलो. आनंद घ्या. जा, मी म्हणतो जा 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 जा. बस जा राईट. कुठपर्यंत जाऊ सांग. बस. परत रील शूट. कायाकिंग दाखवायची होती मला तुम्हाला, सो मी तुम्हाला ती दाखवतो. ते ह्यांचे बोट्स, कयाक्स आणि इकडे बॅकवॉटर आहे. सो ते तिकडे करवतात सगळं काही. हे बघा. मध्ये आमचे पाय खराब झाले तर आम्ही इथे बॅकवॉटरमध्ये धुवायला आलो. आणि ही बघा चांगलं आहे. तो भी जाके पानी निकलेगा ना तो पूरा गाड़ी में जाएगा. इथे मस्त बॅक. हो नाईस, दिस इज गुड. आम्हाला खरंच इथं जायची इच्छा नाही होत आहे. खरंच खूप मस्त वाटत आहे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? हे बघ दिसत आहे. असं वाटतं लुंगी घातली आहे तू. इसका कुछ अलग ही चलते रहता भाई. धोते इधर गिर गए थे हम थोड़ा सा, पर संभल गए. हां तुम्ही कशाला आणू? कोण आणेल? ना मम्मी घेऊन येतो. चप्पल आणण्यासाठी ठेवलं. हे बघा मम्मी काय म्हणते तुमची पोरगी. सांगू का? ॲस्थेटिकची वाट लागली आहे. आमची पण इच्छा होती कायाक करायची, पण आम्हाला लेट होईल कारण आम्हाला अजून 2 तास रिटर्न जायचं आहे. सो आपण आता बाय बाय म्हणूया बीचला. फुगली मी तिची चप्पल नाही आणली म्हणून चालली आहे तर तुरू. हे फुगे ते तिथे आहे, नीट जा. हां बरं केलं सांगितलं तर. हां तिचा घे. एक छोटासा कॉफी ब्रेक इथे आलो आहे आम्ही. फिदा विसरो. आणि मी तुझ्यावर फिदा. आणि मी पण त्याच्याला फिदा. एसिडिक कॅफे की कमी नहीं है यहाँ पे. अक्षय जागा घेऊन तयार. असं वाटत हा बंगला होता, त्याला त्यांनी घर बनवलंय. सॉरी घर नाही बनवलं,
कॅफे बनवला. घर बना. इसको बोलते डिमोशन. गेम्स खेळतोय आम्ही कॅफेमध्ये. मी रेकॉर्डच करत होतो, कॅन्सल झालं ते. हे आमच्या बहिणी पाडलं. हारली. मी बोललीच होती मीच पाळणार आहे म्हणून. एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. लिटरची चहा दिली आहे त्यांनी. बरं झालं आम्ही जास्त नाही घेतली, 3च घेतली. कशी आहे? आता झाले मला सांगते. तू 2 टाकला का साखर? म्हणूनच आपण एकच टाकलं. चमच्यानी चहा पिते बघा. आहे का आणखी साखर दे. कॉफीच्या कपमध्ये चहा दिली त्यांनी. थोडी बट चाय तर टपरी की ही अच्छी आहे की नाही? घरची छान आहे. घरची पेक्षा म्हणजे टपरीची पण. हा आता एक नवीन गेम आहे. तो काय डरते क्या आपण? डरते क्या आपण? हा गेम बघ कसा आहे. यात कलर्स आहे, ठीक आहे. लक्ष नाही आहे. हे सगळे तिने बाहेर काढले आणि म्हणते मी जिंकली म्हणते. सगळे बाहेरच काढायचे होते ना, इथे टाकायचे आहे मधात. मॅड. सेकंड आउटफिट ऑफ द डे. मी घरी आलो, आंघोळ वगैरे केली, एकदम फ्रेश झालं, चकाचक. आता चाललो आहे डिनरला. कुठे ते माहिती नाही, विल सी. आणि दाखवतो मग कुठे गेलो आहे काय ते. आणि प्रोबॅबली आता पण तुझा दिवस तो खूप 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 मस्त गेला. खूप एन्जॉय केला आम्ही. मजा आली भाई. आणि बीच तर एवढे मस्त एकदम की दिसतच नाहीये. दिसत आहे ना. आणि म्हणजे हे जुलैमध्ये येण्याचा फायदा असा आहे की इतके शांत बीच मिळाले आम्हाला. म्हणजे असं बीच वाटतं शांत, रोड शांत, हा. कॅफेज मध्ये जागा होती. आम्ही ज्या कॅफेमध्ये गेलो होतो तिथे लिटरली आम्ही लास्ट टाइम अर्धा पाऊण तास वेटिंग केली होती. त्याच्यानंतरही आम्हाला अर्धा तास लेट जेवण आलं होतं. पण आम्ही जिथे पण गेलो सगळीकडचं फूड एक नंबर. खरंच. एक नंबर. एक नंबर होता, एक नंबर. खूप मस्त. आता आलू पराठे दाखवले नाही होते का आपण? दाखवले असेल तर ते खूप मस्त होतं. आम्ही सेकंड टाइम ऑर्डर केले. म्हणजे हे आम्ही आपण दुसऱ्या कॅफेत गेलो. आता येताना जस्ट हा येतानाचा म्हणत आहे. हा तो फिदा कॅफे जो होता ना तिथे खूप मस्त होते. चहा ओके होती, पण तो फ्रेंच टोस्ट आणि आलू पराठा खूप भारी होता. तुम्ही जर साऊथ गोवाकडनं नॉर्थ गोवाकडे येणार ना तर यू कॅन गुगल फिदा बिस्ट्रो कॅफे. खूप छान. आणि मस्त आहे, मजा आली आम्हाला तर. सो आता आम्ही बघतो कुठे जायचं भूक ते. लागली. आता वाजले आहे 10. आणि मग Late आमचा हा झाला मला. दिवस म्हणजे आम्ही तिकडनं आल्यावर मे बी ब्लॉग हा विल एंड. सो सी यू बाय. वाडो 15 ते आलोय मी डिनरला. इथे लाईव्ह म्युझिक असतं नेहमी, पण ते 10लाच बंद झालं आहे. सो नो म्युझिक, ओनली जे आहे ते. आणि हे असाच ॲम्बियन्स आहे. आणि एकदम हे रोडवरच आहे, तो मेन रोड. आणि इकडे आमचं घर आहे. बस इथं आम्ही वॉक करून जाऊ शकतो, एवढ्या जवळ घर आहे. हे परत काहीतरी बोलवलंय. चौथ्यांदा खातोय आम्ही दिवसातून. डिशवॉशर रखेंगे. वैसे भी क्या होता है ना कि बर्तन साफ करके रखते हैं ना अपन घर में. डिशवॉशरच्या गोष्टी करतात आहे हे लोक. हे कितव्या वेळा खातोय आपण? चौथ्यांदा. फोर्थ मील ऑफ द डे. होता आमचा आजचा दिवस. आम्ही घरी आलो, थोडंसं खाल्लं. खूप लेट झालं दाल आता. चावल. हा म्हणजे भाजी पोळी वरण भात आपलं मी नॉर्मल. तर वरण भात खाल्ला कारण की जास्त काही खायची इच्छा नव्हती. आणि काय केलं आपण? काय नाही, आमचा विचार होता क्लबला वगैरे जायचा, पण म्हटलं खूप लेट झालं ऑलरेडी. पण जर खरंच म्हणजे जर तुम्ही गोव्याचा विचार करत असणार ना तर जुलैमध्ये बेस्ट आहे. म्हणजे खूप चांगला हा. नशीब लागतं त्याला, टू बी ऑनेस्ट. कारण याच्या आधी खूप पाऊस होता. आम्ही बघत होतो कॉन्स्टंटली. हा. आय थिंक 6-7 जुलैपर्यंत खूप अति पाऊस होता. आणि 9 पासनं काहीच नाही. आज थोडा इकडे तिकडे आला असेल, बट इट्स नॉट दॅट मच. हा. आणि बीच ना असं वाटतं त्या बीच असे आहेत जसं काही तुम्ही कोकणात गेले. लिटरली म्हणजे कमी कोकणाची लोकं वगैरे. वाईब होती. आणि म्हणजे तुम्ही शूट करू शकत आहे, तुम्ही फोटोज काढू शकत आहे आणि आजूबाजूला असे लोक येत नाहीये. तर खूप छान वाटत होतं. मस्त. होप सो की उद्या पण असाच असेल दिवस. येस, बस उद्याचा आमचा शेवटचा दिवस आहे इथे. म्हणजे पूर्ण दिवस असो आम्ही. तो नेक्स्ट व्लॉग येईल उद्या. मी काय करू ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. सो आता मी इथे थांबवतो हा व्हिडिओ, कारण खूप मोठा होणार आहे. हा. आणि तेच की तुम्ही आता आय होप तुम्ही आधीचा व्हिडिओ हा नसेल बघितला तर तो नक्की बघा. तो पण खूप फन आहे. त्याच्या आधीचा पण एक आहे, तो पण बघा नसेल बघितला तर.
तेच तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि comment आणि पण कॉमेंट करा. पण करा खाली की तुम्हाला या व्लॉग मधलं कोणता मुमेंट जास्त आवडला तो आणि खाली कोणतं comment बीच मध्ये एकच बीच सांगा. आहे तसं मग ठीक आहे, करा कमेंट. हा मला कमेंट बीचचं करा नाव पण फक्त, माहिती नाही. काही पण करा, ठीक आहे. ABCD लिहा पण कमेंट करा. हा, चालेल. आणि काय काय नाही, आता चलो आम्ही पण झोपतो, Good सकाळी night. उठायचंय. बाय बाय. गुड नाईट, बाय बाय.